नमस्कार, स्वातीच रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज मी खमंग, चटपटीत, आल्हाददायी अशी स्टफ आलू टिक्की कशी बनवायची आज ते आपण पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली, त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि 2 तास भिजवून द्यायची। भिजल्यानंतर 1 वाटी होते। त्यानंतर एक कुकर घेतलाय, त्यामध्ये हे डाळ घालून घ्यायची। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचे आणि झाकण लावल्यानंतर त्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। आपली हरभरा डाळ शिजून तयार झाली। आता त्याच कुकरमध्ये अर्धी वाटी वाटाणे घालून घेतलेत, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून कुकरचं झाकण लावायचे आणि त्याची 1 शिट्टी काढून घ्यायची। वाटाणे आपले शिजून तयार झालेत। एक कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे। तेल कडकडीत तापू द्यायचे। तापल्यानंतर 1 छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे। जिरं तडतडू द्यायचे। अर्धा छोटा चमचा बडीशेप घालून घ्यायची आहे आणि त्यालाही तडतडू द्यायचे। आता शिजलेली हरभरा डाळ घालून घ्यायची आहे। शिजलेली वाटाणे त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालणार आहोत। 1 छोटा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। अर्धा छोटा चमचा धने पावडर, अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा छोटा चमचा साखर आणि अर्धा छोटा चमचा मीठ घालून घ्यायचे। हे सर्व एकजीव करून घ्यायचे। आता हे सर्व कोरडे झाल्यानंतर 1 छोटा चमचा भाजलेलं बेसन पीठ घालून घ्यायचे। आता या सर्वांना लागेल असं हे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर घालून घ्यायची आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे। आता हे आपले सारण तयार झाले आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। अर्धा किलो बटाटे मी आधीच उकडून घेतले होते। आता अर्धी वाटी पोहे घेतलेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याची बारीक पावडर करून घ्यायची आणि एका भांड्यामध्ये आता मी काढून घेते। त्या उकडलेल्या बटाट्याची साल काढून घ्यायची, ते हाताने मी कुस्करून घेते। मॅशर असेल तर ती मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायची आहे। त्यामध्ये अर्धी वाटी बारीक केलेले पोहे घालून घ्यायचे आहेत। 1 छोटा चमचा लाल पावडर मिरची पावडर घालून घ्यायची आणि 1 छोटा चमचा मीठ घालून घ्यायचे आणि सर्व एकत्र करून घ्यायचे आणि याचा एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये 2 टोमॅटो घालून घेतलेत, 1 मोठा चमचा डाळ्या घालून घेतल्यात, 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 लाल मिरची आणि अर्धा छोटा चमचा लाल काश्मीरी पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचे आणि याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता ही आपली चटणी तयार झाली आहे। आता ह्या लाल चुटूक चटणीवर जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका द्यायचा आहे। त्यानंतर आता याचे पिठे गोळे बनवून घ्यायचे आहेत। चिकटत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि त्याला थोडासा वाटीचा आकार देऊन चांगला गोल गोल करू आपली लाटी करून घेतल्यासारखं करून घ्यायचं आहे। तुम्ही पोळपाटावर त्याची लाटीही लाटून घेऊ शकता। आता हे आपलं सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे।
जेवढं बसेल त्यामध्ये तेवढंच सारण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपण मोदक जसा वळतो किंवा पुरणपोळी करताना जसं वळतो तसं वळून घ्यायचं आहे. आणि सारण जर वर आलं की त्याला थोडंसं आतमध्ये ढकलून द्यायचं आहे. आणि वर आलं तर थोडासा गोळा काढून घ्यायचा किंवा तळ चपटा करून घ्यायचा आहे आणि त्याला टिक्कीचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी सर्व टिक्क्या करून घेतल्यात. आता एक पॅन गरम केला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडंसं पसरून थोडंसं सर्व तेल लागलं पाहिजे त्यासाठी पसरून घ्यायचं आहे. तापल्यानंतर त्यामध्ये टिक्क्या घालून घ्यायच्यात. जेवढ्या बसतील त्यामध्ये तेवढ्याच मी यामध्ये टिक्क्या घालून घेतल्यात. आता गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत त्या फ्राय करून घ्यायच्यात. आता एकीकडची बाजू त्याची सोनेरी रंगाची झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूने त्याला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्यात. थोडंसं तेल नितळण्यासाठी मी कढईला थोड्याशा काढून घेतल्यात. तेल नितळल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याला थंड करायला ठेवू देते. त्यानंतर सर्व टिक्क्या मी अशाच फ्राय करून घेतल्यात आणि एका भांड्यामध्ये सर्व करून घेतल्यात. चला तर आपली खमंग चटपटीत आल्हाददायक स्टफ आलू टिक्की तयार झाली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा.